जयंत पाटलांनी घेतली ठाकरेंची भेट। मुंबई पालिकेसंदर्भात ठाकरेंशी चर्चा। विद्यमान जागा आम्हाला मिळाव्या, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आग्रह। भाजप शिवसेनेच्या जागा वाटपाची उद्या घोषणा होण्याची शक्यता। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा होणार, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना मोठा धक्का। प्रकाश महाजनांचा शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश। पोलीस संरक्षणामध्ये आंदेकर कुटुंब भरू शकणार उमेदवारी अर्ज। आंदेकर कुटुंब आता जेलमधून लढवणार निवडणूक। लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर आणि सूर्यकांत आंदेकर यांना अर्ज भरण्यास कोर्टाने दिली परवानगी। भाजप शिवसेनेच्या जागा वाटपाची उद्या घोषणा होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत जागा वाटपाची घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। ठाकरे बंधूंच्या युतीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे। आमची युती सत्तेसाठी स्वार्थासाठी नाही असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। तर काही जण स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी युती करतायत असं म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरे बंधूंच्या युतीवरती टीका केली आहे। जयंत पाटलांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। मुंबई पालिकेसंदर्भात ठाकरेंशी चर्चा झाली असून विद्यमान जागा आम्हाला मिळाव्यात असा आग्रह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आला आहे। पुण्यात पवारांची राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढवण्याची शक्यता। याबाबतचा प्रस्ताव राष्ट्रवादीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शरद पवार येत्या काळात एनडीएमध्ये सामील होऊ शकतात। राजकारणात कोणतीही गोष्ट अशक्य नसते असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलेलं आहे। शिरसाटांच्या या खळबळजनक दाव्यामुळे चर्चांना उधाण आलंय। शिवसेना आणि भाजपाला संभाजीनगरात घराणेशाही रुजवायची आहे असा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आलाय। राष्ट्रवादी संभाजीनगर महानगरपालिकेत 100 जागांवरती स्वबळावरती लढणार आहे। युतीची वाट न पाहता राष्ट्रवादीच्या नेत्या आभा पांडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। रॅली काढून शक्तीप्रदर्शन करत आभा पांडे यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। प्रभाग 21 मधून माजी नगरसेविका आभा पांडे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय। लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर आणि सूर्यकांत आंदेकर यांना उमेदवारी अर्ज भरण्यास कोर्टानं परवानगी दिली आहे। पोलीस संरक्षणामध्ये आंदेकर कुटुंब उमेदवारी अर्ज भरू शकणार आहे। प्रकाश महाजनांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। या घटनेमुळे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। मुंबईतील दादर या ठिकाणी टिळक भवन कार्यालयात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडलाय। शरद पवार एनडीएमध्ये सहभागी होऊ शकतात असा मोठा दावा मंत्री संजय शिरसाटांनी केलेला आहे। राजकारणात कोणतीही गोष्ट अशक्य नसते, ते एनडीएमध्ये सहभागी झाल्यास कोणालाही आश्चर्य वाटू नये असं सूचक विधान मंत्री शिरसाटांनी केलं आहे। आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेत पाठिंब्याचं पत्र दिलेलं आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत समविचारी पक्ष म्हणून राष्ट्रवादीला खरात यांनी पाठिंबा दिला आहे। सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजमधल्या भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या दिग्गज नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सांगली शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांचा हा पक्षप्रवेश पार पडलाय। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यावरती निवडणूक घड्याळ चिन्हावरच लढवली गेली पाहिजे असं विधान राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटलांनी व्यक्त केलेलं आहे। तर विरोधी पक्षातले उमेदवार आमच्याकडे आले तर त्यांना सुद्धा घड्याळावरती निवडणूक लढवावी लागेल असंही पाटील म्हणाले। सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी पक्ष बदलू आणि गद्दारांसाठी आम्ही समर्थ आहोत असा इशारा दिलाय। महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती मिरजेतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या माजी महापौरांसह 16 नगरसेवकांनी पक्ष सोडल्यामुळे जयंत पाटील यांनी इशारा दिलाय। वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप 3 जागांवरती अडलेलं आहे। शिवसेना 24 जागांवरती तर भाजप 84 जागांवरती निवडणूक लढवणार आहे। मात्र येथील 3 जागांचा तिढा अजून सुद्धा कायम आहे।
मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे आमदार नरेंद्र मेहता आणि मंत्री प्रताप सरनाईकांमध्ये कलगीतुरा रंगलेला आहे। मंत्री सरनाईक यांनी महायुती झाल्याचं घोषित केलं आणि यानंतर आमदार मेहता यांनी महायुती करायची असेल तर भाजपचे पदाधिकारी परत करा, यानंतरच युतीबाबत चर्चा करू असा टोला लगावला। मीरा भाईंदर महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजप युतीबाबत हालचालींना वेग आलेला आहे। महापालिकेत युती व्हावी म्हणून शिवसेनेनं पुढाकार घेतलेला आहे। समसमान जागा मागणारे प्रताप सरनाईक एक पाऊल मागे आलेत। भाजप मोठा पक्ष आहे, त्यामुळे अधिक जागा घेतल्यास हरकत नाही असं म्हणत सरनाईकांनी माघार घेतली। अजित पवारांनी राष्ट्रवादी अनेक ठिकाणी युतीसोबत न जाता स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित झालं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, मीरा भाईंदर, अमरावती, पुणे, पिंपरी, नाशिक आणि सोलापूर या पालिकांमध्ये एनसीपी स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे। सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी नेमून दिलेल्या अधिकारी आणि कर्मचारी अजून सुद्धा रुजू झालेले नाहीये। त्याची गांभीर्यानं दखल घेत पालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। महाडमध्ये झालेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी राड्या प्रकरणी मंत्री भरत गोगावलेंनी प्रतिक्रिया देत संजय राऊतांवरती पलटवार केलाय। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांवरती जाणीवपूर्वक लाठीचार्ज केल्याचा आरोप गोगावलेंनी केलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये एका लग्न समारंभात भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि शिवसेना उभाटा पक्षाचे नेते अंबादास दानवे यांची भेट झाली आणि दोन्ही नेत्यांमध्ये यावेळेला चर्चा झाली आहे। ही चर्चा राजकीय नसल्याचं दोन्ही नेत्यांनी सांगितलं आहे। अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्रियंका निलेश विश्वकर्मा ऑटो युनियनकडून करण्यात येणारा सत्कार स्वीकारण्यासाठी ऑटो रिक्षाने पोहोचल्या। वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी या ऑटो रिक्षाचं सारथ्य केलं। वर्ध्याच्या आर्वी नगरपालिका निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या महिला उमेदवारांनी भर चौकात आमदार दादाराव केचे यांना अडवत राडा घातलेला आहे। नगरपालिका निवडणुकीत प्रचार करण्यावरून महिलांनी आमदार केचेंना जाब विचारला। शक्तीपीठ महामार्गाच्या नवीन आरेखनामध्ये दुष्काळी पट्ट्यातील भागाचा समावेश करण्यात आलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय। तर जुन्या आरेखनाप्रमाणे बागायती शेतीचं नुकसान होणार होतं, त्यामुळे नवीन आरेखन योग्य असल्याची भूमिका भाजप किसान मोर्चाच्या वतीने मांडण्यात आली आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ पंढरपुरात शेतकरी मेळावा पार पडला आणि यावेळेला मूळ आरेखनानुसार शक्तीपीठ महामार्ग व्हावा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले। पालकमंत्री जयकुमार गोरेंनी शक्तीपीठ महामार्ग साताऱ्यातून वळवल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। बोईसर तारापूर एमआयडीसीतील काही कारखान्यांमधून निघणारा घातक रासायनिक घनकचरा गावखेड्यांमध्ये बेकायदेशीररित्या टाकण्यात येतो, त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवरती आला असून कारखानदारांवरती कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। नाताळ आणि नववर्षासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये जात असून ताम्हिणी घाटामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसून आलंय। वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। नाताळच्या सुट्ट्यांमुळे कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे, त्यामुळे दर्शन मंडपाच्या बाहेर 1 किलोमीटरपर्यंत रांग लागलेली आहे। यामुळे देवस्थान समितीने गाभारा दर्शन बंद करून केवळ पितळी उंबऱ्याच्या बाहेरूनच दर्शनाची सोय केली। धुळे महानगरपालिका निवडणुकीत महायुती झाली नाही तर राष्ट्रवादी स्वबळावरती निवडणूक लढेल। आमदार अनिल पाटलांनी हे विधान केलेलं आहे। तर महापालिकेची निवडणूक महायुतीतूनच लढावी यासाठी भाजपला प्रस्ताव दिला असल्याचंही पाटील यांनी सांगितलं। यवतमाळमधील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिष्यवृत्तीसाठी घेण्यात आलेल्या सराव परीक्षेत उच्च जातीचं नाव काय असा आक्षेपार्ह प्रश्न विचारणाऱ्या ठाणे या ठिकाणी प्रायव्हेट लिमिटेडने कंपनीने माफी मागत आपला खुलासा सादर केला होता, मात्र हा खुलासा समाधानकारक नसल्याचं स्पष्ट करत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी संबंधित कंपनीला 4 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे। भंडाऱ्यातील लाखनी तालुक्यात मचारणा गावामध्ये गायत्री माता परिवारातर्फे 5 दिवस 51 कुंडीय हवन कार्य आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या निमित्ताने ग्रामस्थांनी 11,000 दिवे लावत भव्य दीपोत्सव साजरा केला आहे। भंडाराच्या साकोली तालुक्यातील मोहघाटा जंगल परिसरात एका मादी अस्वलाने पिल्लांना जन्म दिलेला आहे। सध्या परिसर मादी अस्वल आणि तिच्या पिल्लांसाठी सुरक्षित नैसर्गिक अधिवास असल्याचं वन विभागानं जाहीर केलं आहे।